आटपली. आज सुट्टीचा दिवस होता आणि काय करायचं सगळं सगळी कामं आटपली आणि जेवण पण झालं. मध्येच मला प्राजक्ता असं म्हणाली, की तिने काल एक मूव्ही बघितला आणि तो मूव्ही खूप छान होता. तिने मला सजेस्ट केला. मी पण बघायला चालू केला आणि मला पण असं वाटलं, की तुम्हाला सगळ्यांना सांगावं, की तुम्ही हा मूव्ही बघा म्हणून आवर्जून बघा. मूव्ही जणांनी बघितला असेल थिएटरला जाऊन पण आता कसं लगेच OTTवर येतात. मराठी चित्रपटांना तेवढा प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्याच्यामुळे मग लवकर येतात. पण हा जो मूव्ही आहे, या मूव्हीचं नाव आहे उत्तर. अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि खूप छान काम केलं. रेणुका शहाणे यांनी खूप छान काम केलं. मी प्राजक्ताला विचारतो, आता खूप मूव्ही येतात, तिने जुना मूव्ही बघितला आहे आणि हा मूव्ही तिला का आवडला ते जरा आपण तिला विचारूया. भांडी घासायचं काम चालू आहे. मला विचारली दुपारी मगाशी म्हटली भांडी घासील का. मी म्हटलं आता घासतोच भांडी. नको म्हटली, मी घासते, आराम कर, पिक्चर बघ म्हणून. असं पण कधीतरी नशीब लागतं ना प्राजक्ता. काय झालं सांग, काय झालं मूवी तुला का आवडला आणि तुम्हाला का सजेस्ट केला, काय त्याच्यामध्ये? खूप छान आहे, अर्थपूर्ण मूवी आहे आणि एक आई मुलाचं नातं म्हणजे आताची मुलं कशी वागतात त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल असतं, खूपच प्रॅक्टिकल. म्हणजे एखादी गोष्ट झाली तर काही नाही वगैरे असं. आणि त्या पिक्चर मध्ये तशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की तो असा विचार नेमकं तिचं त्या दिवशी तिला कळतं की आपल्याला हे असं आजार झालेला आहे आणि त्याच दिवशी त्याला ते माहिती नसतं. तो जस्ट बोलतो उद्या तू माझ्यासोबत नसशील तर मग मी कसं करणार. तर त्यासाठी तो तिच्या आवाजाचं ते काय एक हे तयार रोबोट सारखं तयार करतो आणि मग तिला ते जाणवतं की म्हणजे ह्याला कसं आईचा आवाज करून ठेवतो रेकॉर्ड. म्हणजे आता सगळी तर स्टोरी सांगू नको, पिक्चरची मजा जाईल. पण तुम्हाला मगाशी सांगितलंच ना की मी पिक्चर बघताना एंडला खूप रडले म्हणून. खूप रडायला येतं, खूप वाईट वाटलं मला. शेवटचा एक अर्धा पाऊण तास पिक्चर खूप असा म्हणजे भरून येतं. बरोबर. तुम्ही हा मूवी बघितलाय का? उत्तर मूवी बघितलाय का? मराठी मूवी खूप लोक बघतात, खूप लोकांना फायटिंग आवडतं. पण असे काही लोक आहेत की ज्यांना मराठी मूवी खूप आवडते, सेन्सेशनल मूवी, कौटुंबिक मूवी खूप आवडते. त्यांच्यासाठी हा मूवी नक्कीच आहे. मी बघतोय, तुम्ही बघितला असेल तरी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि नसेल तर आवर्जून बघा पिक्चर. खरंच बघा. मूवी झाल्यानंतर मी पण तुम्हाला सांगतो मूवी कसा आहे तो. हा जरा भात काढून ठेवायचा, भात काढून ठेवायचा. ओके, एवढं आमच्याकडे आता शिल्लक राहिल्या. दुपारी ईश्वरी जेवायला आणि भात पण काढून ठेवूया आणि दुसरीकडे मग प्राजक्ता भांडी घासेल आणि असं साईड बाय साईड आमचं मूवी बघण्याचं पण काम चालू आहे. नाही, मी परवा बघितलाय पूर्ण, त्यामुळे मला स्टोरी माहितीये त्याची. नाही, मला माहिती नाही. बघण्यासारखा आहे पिक्चर, म्हणजे सगळ्यांनी मुलांनी बघण्यासारखा आहे. एक दोन सीन्स त्याच्यात थोडेसे सोडल्या की लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांच्या समोर नाही आपण नाही. पण आता हल्ली प्रत्येक मूवी मध्ये छोट्याशा अशा काहीतरी गोष्टी असतात, दाखवतात. एक अर्धा मिनिटाच्या वगैरे असं काहीतरी दाखवतात इकडे तिकडे. ठीक आहे, काय हरकत नाही. प्रत्येक वेळेला बोलतेस ना, प्रत्येक वेळेला मला तुझं वय झालंय, तुझी 40 आली. तुझं सांगू का वय सगळ्यांना? सांगू तुझं वय सगळ्यांना? मला बोलते की नाही तू 40 आली म्हणून? बोलते की नाही? सांग जरा व्यवस्थित वाग, जरा लहानासारखं नाही. आता आपण 40शीत आलो, आपण जरा जपून वागावं, बाहेर गेलं की सांभाळून राहावं. तुझं वय सांगू का सगळ्यांना? मी मान्य करतो माझी 40 आली म्हणून. हॅलो गाईज, शुभ रविवार. आज आहे रविवार आणि आई आज म्हणाली आम्हाला की आज मी जेवण नाही करणार बिकॉज ती रोज रोज करते. म्हणून आम्ही पण म्हटलं ठीक आहे. पण बाबा आधी म्हणत होते, मग मी बाबांना फोर्स केलं. म्हणाले चल, पण मला थोडी हेल्प करायची. बाबा म्हणाले मला असं. मग बाबांनी म्हणालो नको, आपण म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल नाही तयार करायची, आपण त्यांच्या टाईपनी स्टाईल हे तयार करायची, पनीर चिल्ली. म्हणून आम्ही कापत आहोत, काय म्हणतात त्याला, कॅप्सिकम अँड ओनियन. एवढं बास होईल, एवढं खूपच कमी वाटते. ओके, तर आता ऍक्च्युली काय होतं, तुला रोज सकाळ, आज तू किती वाजता उठलेस ते पण? रोज मी उठते 6 वाजता आणि आज मी उठले 10 वाजता. ओके. आणि आमच्याकडे कालचं काय काय शिल्लक आहे, तर कालची ही डाळ शिल्लक राहिली, आमटी शिल्लक आहे आणि हा कालचा भात पण शिल्लक आहे. आणि ईश्वरीच्या आईने म्हणजे तिच्या मम्मीने सांगितलं की ती आज काही करणार नाहीये, नथिंग डुईंग. मी किचन मध्ये येणार नाही. तर तुम्ही बघू शकता या किचन मध्ये, अख्ख्या किचन मध्ये इथे नो वेअर कोणच नाहीये या किचन. आम्ही दोघंच फक्त. तर आमचा असा डिसिजन झाला की आज आपण काय करूया,
पनीर आणि चिली. पनीर चिली करूया. त्याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह आम्ही हे बटाटे पण घालणार आहोत. त्याच्यामध्ये बटाट्याचे असे काप करून घेतलेत. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत, बघणार आहोत कसं काय होतं. आणि ईश्वरीने जुना काय म्हणतात, ओव्हर गाऊन म्हणतात ना, काय? कुकिंग Apron. गाऊन, कुकिंग ऍप्रन, Apron. कुकिंग ऍप्रन पण काढलाय. Cooking apron आणि सगळं नसतं. काही प्रोफेशनल चालू आहे. तुझ्या आईने अख्ख्या तिच्या कुकिंग करिअर मध्ये कधी हा वापरलेला नाही आणून सुद्धा. थांब जरा. कॉर्नफ्लोअर घालायचं. किती घालू? एक चमचा. कॉर्नफ्लोअर आपण 1 चमचा घालून घेऊया त्याला याच्यामध्ये. जास्तच भरले नाही. हा चालेल ना, चालेल. चांगलं कॉर्नफ्लोअर घालून आपण अजून एक mix घालू? करून घेऊया. हो. आणि बाय द वे, आणि बाकीचं कुक ऑफ द डे, स्लरी करायची. कुक ऑफ द डे असणार आहे आजची ईश्वरी. का मी मी ईश्वरी असणार आहे कुक ऑफ द काहीच डे. नाही केलं सगळं. बरोबर. आता काय करू? आता हे लाल मिरची छानपैकी पावडर. लाल मिरची पावडर वगैरे घालून मस्तपैकी मिक्स करूया आपण. आणि आपण आपल्या गावठी पद्धतीने घरच्या घरी चिली पनीर करणार आहोत. बरोबर ना? थोडस रेस्टॉरंट, थोडस गावठी. हा. रेस्टॉरंट स्टाईल कशाला करायचं? रेस्टॉरंट स्टाईलची काय गरज नाही आपल्याला. आपण आपलं साधं आपल्या घरच्या प्रमाणेच करूया. तू ते घाल आणि मग तवा तापायला ठेव. हम्म. तर आम्ही ते सगळं मिक्स केलं आणि 1 बॅच आमची झाली. पण ती झाली की नाही काय माहिती. दुसरी बॅच टाकली आम्ही. तर त्यांच्या बाबांकडे लक्ष द्यायला सांगितलंय. आई बरोबर आहे रे. बाबांकडे लक्ष हा, द्यायचं. ना, त्यांच्याकडे लक्ष. अरे यार, आपण ब्लॉगिंग करताना आपली टंग ट्विस्ट खूप होते यार. Split. तू शिव्या खाशील, हे तेच खाली. तू पुढे घे, अरे, पुढे घे तिकडे. नाही शिव्या खाशील. हे बघ, शिव्या द्यायला माणसं तिकडे बसलेली आहेत. छोटे छोटे करतो. मग उगाच कशाचा करतात? प्राजक्ता, आपण खूप चांगलं मेंटेन ठेवतो एखाद्याशी रिलेशनशिप, है ना? काय 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 बोलतेस? खूप चांगलं ठेवतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला माझं favorite आलंय. फेवरेट अशी गिफ्ट गावावरून आलेली आहे. डॅन जांभूळ, है ना? ते धुवायला लागतील. हे बघ तर मस्त. ते फळ हे आणून दे मला आहे ना, हे बघ ना, लसूण कशी असते बघ. गावठी लसूण आहे ना. वाव. मग आपण ही लसूण युज करू का याच्यामध्ये? आपण ताबडतोब युज करूया याच्यामध्ये, हा? आपल्या पनीर चिली मध्ये आजच्या आज. हाताची अजून एक घालू. घाल. सगळेच घाल, दोन्ही घालून टाकते. नको लावूस ते. मला सांगा, हा, काढून टाक. रोज मी एकटी करते हा, तेव्हा कोणी मदतीला येतं का? नसतं. आज दोघं बरोबर एकमेकांच्या मदतीला काय जातात. करणार? हे यांना येत नाही ना पूर्णपणे. येतं, तुम्हाला येत नाही. येत. मला पूर्ण येत नाही, हिला पूर्ण येतं. त्याच्यामुळे आता मी तिला मदत करतो. रोज बघायला पण येत नाही जेव्हा मी करते तेव्हा, किंवा मदतीला तर सोडूनच द्या. ठीक आहे, आमचं काम चालू आहे ना आता. तू हा, बाय, बाय, एवढं राहिलं. गेट आउट हो ना इथून. हा, त्याच्यातच टाकते. तू या, तुला आम्ही पहिला पण सांगितलं ना, प्लीज गेट आउट, गेट आउट, गेट आउट. ऐका आता ना. आम्ही पोटॅटो खाऊन बघू तू का? ऐकत का नाही? नाही, तो आम्हाला पण कच्चा आहे तो. कच्चा आहे तो. तुमचा? दे. द्या ना. मस्त ना. मीठ जास्त झाले. बरोबर आहे. आता जस्ट आमची जांभळं खाऊन झाली आणि आज आम्ही केलेल्या आईला मदत. म्हणजे मदत नाही, आम्हालाच क्रेविंग झालेली. आई म्हणाली तुम्हाला क्रेविंग झाले तर तुम्ही ट्राय करा या वेळेला. तर मग आम्ही आज केली पनीर चिली. ते तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्यात मी काय आणि केलं? पनीर चिली. हम्म. आणि ते आम्ही तुम्हाला दाखवलं, पण रेसिपी सांगितली. आणि जरा आमची त्याचे सांडासांड, ओरडाओरड, पाडापाड सगळं झालं. त्याच्यावर आईचा जरा ओरडा खाल्ला. मग जेवलो. आणि मग आता मस्त आता काहीतरी आंबट चिंबट खायचं मूड झालेला. मग जांभळं मस्त छान होती की नाही? गावाकडची जांभळं एकदम बर. कोणी दिलेली माहितीये का? कोणी नाही माहिती ना? नाही. खाताना विचारलंस मग? जांभूळ खाल्लं मी, खाऊ का? कोणी दिले? खाऊन झाल्यावर काकूनी, खालच्या काकीने दिलं होतं. माझी फ्रेंड आहे ना, ओ तिने दिली होती जांभळं. ती गेली होती गावाला, तर तिने गावाकडची जांभळं, नंतर गावाकडची लसूण घरची म्हणजे, आणि
गावाकडच्या भुईमुगाच्या शेंगा, म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा, त्याला भुईमुगाच्या शेंगा म्हणतात. तर त्या शेंगा अशा तिन्ही गोष्टी तिने गावाकडच्या घेऊन आली आपल्यासाठी. आणि मग ती जांभळं आहेत आणि एवढी सुंदर आहेत जांभळं आंबट गोड आणि अगदी देठासकट आहेत झाडावरची काढलेली. असं तर ती धुवून खाणं चाललंय आमचं. आमची दोघींची खाऊन झाली ही बघा आणि यांची खाणं चालू आहे. तर ते स्वतः खातायत म्हणून दाखवत नाहीये है ना. पण खूप छान होती जांभळं. आणि देणं घेणं या गोष्टी अशाच असतात. आता आपण कुणाला तरी काहीतरी देतो, मग त्या आपल्या प्लेट्स कुणाकडे तरी राहतात किंवा राहिल्या नाही राहिल्या तरी आपण ज्यांना दिलेलं असतं ते ह्या ना त्या हाताने आपण जसं परत करतो तसंच त्या काकीने म्हणजेच माझ्या फ्रेंडनी गावाला गेली होती. तर त्यांच्या गावाकडे काही जे पिकतं जे येतं ते ती माझ्यासाठी घेऊन आली येताना. आणि ती आज सकाळी येऊन देऊन गेली. मग ते सकाळ सकाळ जांभूळ कुठे खाणार म्हणून आम्ही आता जेवण खाण सगळं झाल्यावर मस्त भरपूर जांभळं खाल्ली. आणि हा ईश्वरी आणि तिच्या बाबांनी आज माझ्यासाठी पनीर चिली केली होती. माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच खाल्ली, काही माझ्या एकटीसाठी नाही केली. छान झाली होती. प्रयत्न छान होता, खूप सुंदर झालेली. म्हणजे बाहेर जे आपण 300-350 रुपये घालून एवढा बाउलभर खातो ते आज आम्ही कढईभर खाल्लं आणि छान झालेलं. तर आता आमचं ठरलंय नेक्स्ट टाइमला आम्ही 2 पनीर पॅकेट आणून त्याचं करणार आहोत. म्हणजे भरपूर आणखीन ग्रेव्ही मस्त लागेल. काय मग आता काय करायचंय? आता झाले खाऊन